दुसरी गोष्ट अशी झालेली की उत्तरदायित्व कोणी घेतच नाही कुठल्याच गोष्टीचं. म्हणजे जर मला ही समस्या आहे, माझ्या मनात जर ही शंका आहे, तर त्या शंकेचं निरसन मला नक्की कुठल्या डेस्कवरती गेल्यानंतर माझं ते करून मिळणार आहे, ह्याच्याबद्दलचीच इतकी संदिग्धता आहे. हे काय आहे? म्हणजे हे काय कार्टेल चालवतात का सरकार चालवतात? का त्याच्याबद्दलची लवकर माहिती मिळत नाही? एक एक भेट मिळायला आम्हाला इतके खेटे घालावे लागतात. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की मुलांना मातृभाषेतलं शिक्षण मिळणं, सरकारी शाळांमधनं शिक्षण मिळणं, अनुदानित शिक्षण मिळणं, परवडणारं शिक्षण मिळणं आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं या महत्त्वपूर्ण गरजांच्या मध्ये त्यांच्या आड जर प्रशासकीय कारस्थाने येत असतील तर स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरच्या शाळांना मान्यता दिलेली आहे. त्यातल्या बहुतांश शाळा ह्या इंग्रजी माध्यमाच्या आहेत. याचा थेट परिणाम असा होतो की पहिल्यांदा अनुदानित मराठी शाळा बंद पडतात, मग जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद पडतात, प्रादेशिक माध्यमांमधल्या शाळा बंद पडतात आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्यांच्या अर्थशास्त्रामुळे सेल्फ फायनान्स तत्वावर चालू शकतात. मराठी माध्यमाच्या शाळा चालत नाहीत कारण वंचितांची मुलं त्या शाळेमध्ये येतात. मग सरकार असं सरसकटीकरण करतं की आता कोणालाच मराठी शाळा नको आहे, म्हणून आम्ही त्यांना आता CBSEच्या तरी शाळा देतो किंवा इतर प्रकारच्या तरी सेल्फ फायनान्स शाळा देतो. यामुळे आपल्याला असं जाणवेल, आम्ही तुमच्यासमोर काही आकडेवारी आणलेली आहे, ती पण मी तुम्हाला तुमच्यासमोर सांगतो. 2021 सालापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण 14 CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळा, 12 ICSE बोर्डाच्या शाळा झाल्यात. त्यातल्या 11 CBSEच्या आहे, 1 ICSEची आहे. हे सगळे प्रयोग आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई शहराचं पालकमंत्रीपद असताना झालेलं आहे आणि त्यांनी असा समज निर्माण करून दिलेला होता की महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांचं CBSEकरण किंवा ICSEकरण झालं की गरिबांच्या मुलांना विनामूल्य शिक्षण मिळणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या गेल्या 3.5 वर्ष झालेल्या नाहीयेत, त्या होईपर्यंतच या मुलांना विनामूल्य शिक्षण मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही आता मुंबई शहरामध्ये फिरलात तर तुमच्या लक्षात येईल, श्याम सोनार सारखे, प्रमोद चिंचूवालांसारखे आमचे मित्र मुंबईमध्ये अनेक ठिकाणी फिरतात आणि त्यांना दिसतंय की एकीकडे CBSEची शाळा येते आणि दुसरीकडे महानगरपालिकेची शाळा अचानक आजारी पडते, अचानक ती कमकुवत होते, अचानक तिचा स्ट्रक्चरल ऑडिटचा डेंजरस असा रिपोर्ट येतो. हा अजिबात योगायोग नाहीये. त्यामुळे इथे तुम्हाला 12 शाळा दिसत असल्या तर या 12 शाळा या महानगरपालिकेच्या आणि इतर साधारणपणे 125 शाळा पोटात गिळतील अशा प्रकारचा या शाळांचा विकास येत्या 10 वर्षामध्ये होणार आहे. इथे माझ्यासमोर जी यादी आहे त्याच्यामध्ये जवळपास 450 शाळा मुंबई महानगरपालिकेच्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या या अनुदानित शाळांची संख्या आहे. या सगळ्या शाळा जर तुम्ही पाहिल्या तर मुंबई महानगरपालिकेच्या इतकी किंवा महाराष्ट्राच्या इतकी भाषांच्या बाबतीमध्ये उदार वृत्ती असणारं दुसरं सरकार नाही. म्हणजे आपण कन्नड शाळा चालवल्या, आपण तमिळ शाळा चालवल्या, मल्याळम शाळा चालवल्या, गुजराती शाळा चालवल्या आणि या सगळ्याला आपण भाषिक समभावाचा पदर दिला. माझं असं म्हणणं आहे की हे सगळं सरकारने योग्य केलं, पण एका टप्प्यानंतर जेव्हा शाळा मरायला येतील, बंद पडायला येतील, तेव्हा हे राज्य जर मराठी भाषिकांचं आहे तर सरकारचा प्राधान्यक्रम मराठी माध्यमाच्या शाळा वाचवण्याचा असला पाहिजे, जो आम्हाला मुंबई शहरामध्ये दिसत नाही. आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहाल की जे मॉडेल 21 ते 23 या काळामध्ये मुंबईत सुरू झालं त्याच प्रकारचं मॉडेल आता महाराष्ट्रातल्या सगळ्या पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा असं म्हणतात की किमान आमची एक शाळा CBSEची करून द्या, एक शाळा सरकारने CBSEची करायची, म्हणजे बाकीच्या शाळा खाजगी संस्था चालक CBSEचे करतात. अशा प्रकारची परिस्थिती तुम्हाला बदलताना दिसेल. ते बंद करू शकले नाहीत कारण संघटनाची ताकद होती आणि ते पुढे पुढे थेट शिक्षकांच्या आणि इतर धर्माच्या कर्मचाऱ्यांच्या बँकांमध्ये थेट जायला लागले. त्याला हात घालायची सरकारची हिंमत नव्हती. परंतु त्यांनी काय केलं की वेतनेतर अनुदान पूर्णपणे बंद केलं. त्यामुळे कोट्यावधी रुपये सरकारने बुडवले. आमच्या गोरेगावच्या
माध्यमाच्या शाळेला 1 कोटी रुपये म्हणजे प्रचंड रक्कम आहे. हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. ते 1 कोटी रुपये बुडवले, असे महाराष्ट्रातल्या किती अनुदानित शाळांची किती रक्कम बुडवली असेल त्याचा आपण हिशोबच मांडलेला आहोत. अतिशय तुटपुंज आणि अनियमित, म्हणजे तुम्हाला वीज बिल, पाणी बिल, कुरूपशाळा किंवा शाळेची स्वच्छता महाराष्ट्रातल्या सगळ्यात महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये CBSE करण आणि ICSE करण मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचं झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने मराठी माध्यमाच्या शाळा कशा बंद पडायला लागलेल्या आहेत आणि ते पुरेसं नाही म्हणून की काय, गेल्या काही महिन्यांमध्ये, गेल्या काही वर्षांमध्ये स्ट्रक्चरल ऑडिटचे खरे खोटे रिपोर्ट आणून शाळांची स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे, शाळा कमकुवत झाल्या आहेत, अशा पद्धतीने मांडणी करून अनेक शाळांमधल्या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी दूर पाठवलं जातंय. हे 3-4 मुद्दे आपल्या सगळ्यांच्या समोर मांडावेत म्हणून आम्ही आज आपल्या समोर आलेलो आहोत. आणि मला आनंद वाटतो हे सांगायला की जुलै महिन्यामध्ये आम्ही आपल्याला भेटलो, त्यानंतर जवळपास 3 महिन्यांनी, म्हणजे एका अर्थाने आंदोलन पीकवर असताना लोक मोठ्या प्रमाणावर आम्ही जे काही काम करत होतो त्याची दखल घ्यायला येत होते. एकदा त्याचं समावेश करा. एक ते 20 पर्यंत जे सांगायचं बंद करून त्याचं कन्वर्ट